नमस्कार. मी वृषाली. मी पुष्कर. अँड वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आजचा सिट आउट व्हिडिओ असला तरी असा कुठला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नाहीये. तर आज तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये छान गमती जमती बघायला मिळणार आहेत. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे गणपती फेस्टिवलचा. तर स्वित्झर्लंडमधल्या जिनिवाला गणपती बसतो. आता गेली 6 वर्ष हा गणपती ते बसवता आहेत आणि माझं पहिलंच वर्ष होतं हे अटेंड करण्याचं. पुष्करने गेल्या वर्षी अटेंड केलेला, पण पुष्कर खूप नवीन होता, म्हणजे तो जस्ट 1 महिना आधीच जेव्हा त्याने अटेंड केला तेव्हा तो ऑगस्टमध्ये शिफ्ट झालेला, त्यामुळे तो फारसा होणारा ओळखत नव्हता. आणि मला असं वाटतं गेले 2-3 प्रोग्राम्स जे आम्ही मराठी मंडळाचे अटेंड केले त्यामध्ये आमचे खूप छान छान मित्रमैत्रिणी झालेले आहेत. त्यामुळे ह्या वेळेचा इव्हेंट मी तरी खूप मजा केलेली आहे. पुष्कर मी नव्हता, नाही अटेंड करू शकलो, मला बिझनेस ट्रिपनी बाहेर जावं लागलं. तर तिने काय काय मजा केली ही मी तिच्याकडून ऐकून घेणार आहे आणि तुमच्यासोबतही आम्ही ते शेअर करणार आहोत. खूप साऱ्या गोष्टी तिकडे होत्या. मी फक्त प्रोग्राम अटेंड नाही केला, तर त्यात अजून थोडेफार सरप्राइजेस आहेत छान छान जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. सो व्हिडिओ पूर्ण बघा. आणि त्याच्यामुळे मी ह्या क्लिप्स सगळ्या छोट्या छोट्या घेतलेल्या आहेत जेवढं मला पॉसिबल झालेलं आहे. आणि मला असं वाटलं नुसत्या क्लिप्स ऍड करण्यापेक्षा एक पुष्करला ही सगळी मजा सांगावी आणि त्याला सांगता सांगता तुम्हालाही ती सगळी मजा सांगावी असा माझ्या मनात विचार आला. त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही करत आहोत. जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आले आहेत तर आमचं छोटंसं इंट्रोडक्शन देतो. मी वृषाली आणि आमची मोमो. आम्ही इथे स्वित्झर्लंडमध्ये राहतो आणि आम्ही स्वित्झर्लंडच्या फ्रेंच पार्टमध्ये राहतो. आणि इकडच्या ज्या काही गमती जमती आहेत, इकडचे जे काही डेस्टिनेशन्स आहेत किंवा इकडचे जे काही अट्रॅक्शन्स आहेत, टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत, ती आम्ही कव्हर करतो. जी काय मजा मस्ती आम्ही इकडे स्वतः अनुभवतो ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर लेट्स गो टू द एक्साइटिंग पार्ट ऑफ द व्हिडिओ. तर वृषाली सांग मला काय काय गंमत केली अगदी सुरुवातीपासून, मला मधून किंवा कटशॉट करून नाही ऐकायचं. नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. सकाळचे 6:30 झालेत. आज महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम आहे जिनिवाला गणपतीचा, तर मी त्याच्यासाठीच निघाले आहे सकाळी. तर आता खूप थंडी पडायला लागली आहे, त्यामुळे मी जॅकेट घातलं आहे. गेला आठवडाभर खूप पाऊस होता आणि टेम्परेचर पण खूप ड्रॉप झालं आहे. तर मी घरातनं 6:30लाच निघालेले आणि त्यानंतर मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले जिथे मी शूट नाही केलं कारण मला ते योग्य नाही वाटलं. तिला मी विचारलंही नव्हतं की करू का, आणि मुळात खूप घाई गडबडीत होतं त्याच्यामुळे लक्षातही नाही आलं. त्यामुळे साडी मला नेसायची होती आणि घरातनं सकाळी साडी नेसून तिथे जाणं म्हणजे इम्पॉसिबल होतं. त्यामुळे मी तिच्याकडे गेलेले, साडी नेसली आम्ही आणि मग त्याच्यानंतर साधारण 9:30-10च्या दरम्यान आम्ही हॉलवरती पोहोचलो. आणि हॉलवरती ऑलरेडी बरीच लोक आलेली, मंडळातली सगळी लोक आलेली. आणि त्याची तुम्हाला क्लिप दिसते, त्यातलं एक सरप्राईज तुम्हाला आता कळलं असेल की येस, मी ग्रुप डान्समध्ये पार्टिसिपेट केलेलं. अगेन थँक्स टू मराठी मंडळ, कारण त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. खरं तर मला आवड आहे डान्सची, मी प्रोफेशनल डान्सर नाही आहे, पण मला खूप आवडतं डान्स करायला. आणि एवढ्या वर्षांनी, मला वाटतं कॉलेजनंतर मी आज पहिल्यांदाच एवढ्या वर्षांनी डान्स केला असं मनापासून आणि मनसोक्त. आणि जेव्हा मला आठवतंय जेव्हा तिला विचारण्यात आलं की तू डान्स करशील का, शी वॉज सो एक्सायटेड. आणि मला खूप छान वाटलं की ती इतकं डेडिकेटेडली प्रॅक्टिस करायची. तिला तिथे जाताही नाही आलं सगळ्यांबरोबर प्रॅक्टिस करायला. जे काही तिने केले डायरेक्ट ऑन द डे ऑफ द इव्हेंट केले, तर त्यामुळे तिला खूप आवडलं. येस येस येस, खूप मजा आली. आणि मग त्यानंतर असा ऍक्च्युअली कार्यक्रम, आपला प्रोग्राम सुरू झालेला. Going to get the idol into the hall. So Legend team, can you please be ready on the gate?
पण सर्वात महत्वाची गोष्ट वृषाली, जो कार्यक्रम होता ज्या कारणासाठी, ते गणपती बाप्पा कधी आले तिकडे? आले ना, म्हणजे आमची प्रॅक्टिस झाल्यानंतर आणि थोडी लोक अजून जमा झाल्यानंतर साधारण मला वाटतं 10:30-11च्या दरम्यान त्यांनी गणपती आणला. आणि पुष्कर, मला तुला मजा सांगायची आहे की ही लोक हा गणपती स्वतः हाताने बनवतात. सुंदर असा मखर वगैरे पण तयार करतात, त्याला छान असं कलरिंग मखर करतात खूप सुंदर. आणि हे कोणी असे प्रोफेशनल कलाकार नाहीये, बट सगळे आपापलं काम करून सगळे जॉब करतात, सगळं काही हे अरेंज करून ते वेळ काढतात आणि हे करतात. त्यामुळे आय मीन किती खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. नॉट इझी. येस, जवळजवळ मला वाटतं 500हून अधिक लोक असावी ह्या वेळेला. 500 एवढी लोक? येस येस, खूप लोक आलेली ह्या वेळेला आणि पूर्ण हॉल इतका मस्त भरलेला, म्हणजे एक सेलिब्रेशन असतं, फेस्टिव्ह वाईब असते ती ऍक्च्युली. आणि कसं आपण आपल्या घरी आपल्या फॅमिली फ्रेंड सोबत करतो ती गोष्ट वेगळी, आपण त्यांना ओळखतो, आपल्यासाठी सगळ्या गोष्टी माहिती असतात आणि तिथे जाण्याचा आनंद हा वेगळाच असतो. पण जेव्हा तुम्ही इथे एकटे असता, जेव्हा तुमची फॅमिली किंवा फ्रेंड्स कोणी नसतात, तेव्हा हीच आपली फॅमिली असते, हेच आपले मित्रमैत्रिणी असतात. त्यानंतर अर्थातच पूजा. लास्ट टाइम त्यांनी ऑनलाईन येस, त्यांनी ह्या वेळेलाही तसंच केलेलं. तर त्यांनी ऑनलाईन गुरुजींनी खूप सुंदर पूजा सांगितली, छानपैकी. गोविंदाय नमः. सोडून द्या पाणी, पुन्हा अंक 3दा पाणी प्या, पुन्हा 3दा पाणी प्या, चौथ्यांदा सोडून द्या. आचम्य केशवाय नमः, इंद्राय नमः, लक्ष्मीय नमः, कृष्णाय नमः. आरत्या घेतल्या की नाही? म्हणजे काय, अर्थातच सर्वात हायलाइट ह्या इव्हेंटचं म्हणजे आरती होती. इतकी मजा आली. म्हणजे मला आठवते ज्या आम्ही लहानपणी असं जोरजोरात आरत्या गायचो, अगदी तशाच एकदम असं एनर्जेटिक सुरात छान आरत्या म्हणतात आणि त्यामुळे बाकी सगळ्यांना पण एकदम जोश येतो आरत्या म्हणायचा. त्यामुळे खूप मस्त 5-6 आरत्या घेतल्या आणि मग त्याच्यानंतर अर्थातच सगळ्यांनी लाईन लावली प्रसादासाठी, गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी.
पण मला सांग, तू डान्स तर करायचीस, त्या व्यतिरिक्त मी तुला एकटं बडबडताना इथे ऐकलेलं, ते काय होतं? येस, तर सेकंड सरप्राईज आपलं तेच आहे की मी आयुष्यात पहिल्यांदा अँकरिंग केलेला आहे. जो कल्चरल प्रोग्राम होता त्याचं मी आणि माझी अजून एक मैत्रीण आहे तन्वी, तर आम्ही दोघींनी मिळून अँकरिंग केलं. आणि खरं तर अगेन थँक्स टू मराठी मंडळ आणि त्याचे सगळे मेंबर्स ज्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली. खरं तर मला खूप भीती वाटत होती, कारण मी कधीच अँकरिंग वगैरे असं सूत्रसंचालन शाळेत पण नाही कधी केलेलं आहे. व्हॉइस ओव्हर दिलेलं, व्हॉइस ओव्हर दिलेले आहे. येस, व्हॉइस ओव्हर दिलेले आहेत बऱ्याचदा, म्हणजे येस कॉलेजमध्ये असताना. आणि आता युट्यूबमुळे थोडंसं जास्त ते स्किल्स मे बी डेव्हलप होत आहेत, त्याच्यामुळे कदाचित त्यांनाही असं वाटलं असेल की मी छान करू शकेन. आणि खूप सुंदर गेलं का मला माहित नाही, बट मी नक्कीच जस्टिस दिलेला आहे. ते आहेच. मला खूप मजा आली अँकरिंग करताना. तर आता मी इथे निलेश सोबत बसलेले आहे. हा अगेन मराठी मंडळातला आघाडीचा कार्यकर्ता आहे. तर ह्याच्याबरोबर मी अँकरिंग म्हणजे स्क्रिप्ट आम्ही थोडंसं ऍड करत होतो पॉइंट्स. तर जेवण तर खूप सुंदर होतं, खूपच सुंदर होतं. तर 3 प्रकारचे होते. पावभाजी होती आणि त्यानंतर मिसळपाव होता आणि थाळी. म्हणजे तर मी अर्थातच थाळी घेतली. तर थाळीमध्ये मस्त पुलाव होता, पुरी होती, ग्रेव्ही होती म्हणजे रस्सा भाजीसारखी, आणि बटाट्याची भाजी होती आणि पापड, कोशिंबीर. ती पटापट जेवले आणि त्या ह्याच्यामध्ये मी जे स्वीट होतं ते खायलाच विसरले. तर एनिवेज पण फूड खूपच सुंदर होतं. पण आता तू अँकरिंग केलंस, तू ज्यासाठी प्रॅक्टिस केलीस, गणपती बाप्पा आले, आरती झाली, जे आहे ज्यासाठी तू प्रॅक्टिस केलीस ते कधी होतं? ते आत्ताच. तर सगळ्यांची फोटो भरल्यानंतर सगळे आरामात असतात ना. तर तुम्ही आता जे परफॉर्मन्सेस होणार आहेत ते आता सगळे तुम्ही एका पाठोपाठ एक बघणार आहात. पण थोड्या मी क्लिप्स टाकलेल्या आहेत, अँकरिंगच्या होण्यावर क्लिप्स टाकलेल्या आहेत आणि प्लस आमच्या डान्समधल्या पण क्लिप्स टाकलेल्या आहेत. तर तुम्ही मला सांगा, तुम्ही मला त्या पूर्ण ग्रुपमध्ये शोधू शकलात की नाही ते, आणि तुम्हाला कमेंट करून सांगा. येस, आणि तुम्हाला माझा अँकरिंग आणि माझा डान्स आणि अर्थातच सगळ्यांचेच डान्स कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा. कोणताही गणेशोत्सव ढोल ताशांचा आवाज, टाळ्या वाजवल्याशिवाय आणि गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. गणपतीची खूप आठवण आहे. लहानपणी आम्ही आमच्या घराच्या खिडकीतून खूप कौतुकाने गणपती येताना पाहायचो आणि खूप आतुरता असायची या सणाची. 1.5 दिवसाचे गणपती, 5 दिवसाचे गणपती आणि मग 10 दिवसाचे गणपती. 10 दिवस कसे निघून जातात कुणालाच समजत नाही. मूर्ती निवडायची, मखर बनवायचा, प्रसाद बनवायचा आणि मग मंडळाचे सगळे कार्यक्रम. हे वातावरणच खूप आगळं वेगळं असतं आणि आता तर खरंच खूप घरची आठवण येते. अरे डोंट वरी, हमारा अगला प्रोग्राम तुम्हें अपने बचपन में वापस ले जाएगा.
कैसे सजी लगी तो मेरी प्रिया की संगोली कैसे बांधोली मेरे अंगना में देखो आज की आए चला पिंगा कपोली पिंगा कपोली पिंगा कपोली पिंगा गजवदन वक्रतुंड महाकाय दशावतार आही हरि गो तुमचे जपार महागणपती मनसा स्मरामि महागणपती आजचा क्षण म्हणजे आयुष्याच्या एका नवीन चॅप्टरची सुरुवात. चला बघूया. अंगारों का अंबर सा लगता है मेरे सामने अल्लाह के कडक आजा तुला क्या बात आहे. मैं नवल वाटतं की एवढी सगळी लोक कसे वेळ काढून हे सगळं करतात. खरंय. आणि खरंच हॅट्स ऑफ टू एव्हरीवन की त्यांनी कशी म्हणजे या एका सणासाठी कसे एकत्र येतात खरंय, आणि खरंय. जेवढा वेळ मिळेल त्या वेळात एवढे उत्कृष्ट परफॉर्मन्सेस प्रेझेंट करतात. इट्स नॉट इझी. आय मीन
अमेझिंग. तुम्ही सगळ्यांनी खूपच छान केलेलं आहे. आमचा जो डान्स होता तर तुम्हाला साधारण आयडिया आली असेल, आमचा महाराष्ट्रीयन वेडिंग अशी थीम होती. तर छोटासा व्हॉइस ओव्हर पुष्करने पण दिलेला आहे, तर तुम्ही मला नक्की सांगा मला कसा वाटला तो. कसा वाटला तो. त्यानंतर आपल्या बाप्पाचं विसर्जन, टफ पार्ट असतो तो म्हणजे विसर्जन. अर्थात कोणालाच नाही आवडत, कारण आपण छानपैकी इतके एक्सायटेड असतो गणपतीला आणणं, खरंय. करणं. छान असं वातावरण झालेलं असतं. त्यानंतर अगेन बाप्पाला बाय बाय करायचं आणि नेक्स्ट इयर साठी बोलवायचं. खरंय, वाटतं. थोडासा किती नाही म्हटलं तरी टफ पार्ट असतो. बट हे जरी असलं तरी आम्ही मस्तपैकी अगेन तेवढ्याच जोशामध्ये छानपैकी आरती म्हटलेली क्या आहे. बात. आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त बाप्पाचं विसर्जन अगेन लेझिमनेस केलेलं आहे. नाचत गाजत फुगड्या खेळत सगळेजण धमाल करत होते. फक्त ढोल ताशा लावलेला, पुणेरी ढोल, नाशिक ढोल आणि सगळे नाचत होते. आणि मग त्यानंतर आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं. वा. माझ्यासाठी हा खरंच अविस्मरणीय दिवस होता. एकतर पहिलं माझं गणपती फेस्टिवल स्वित्झर्लंडमधलं, त्यात मी डान्स केला, त्यात मी अँकरिंग केलं, त्यात मी इतक्या लोकांशी भेटली. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तिकडे खूप सारे आपले व्ह्युअर्स किंवा सबस्क्रायबर भेटले. सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि खरंच खूप 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 छान वाटतं जेव्हा असं कोणीतरी आपल्याला रेकग्नाइज करतं, अप्रिशिएट करतं आपण जे काम करतोय त्यासाठी. सो इट्स अ व्हेरी डिफरंट फिलिंग. सो माझ्यासाठी तरी हा गणपती फेस्टिवल धमाल होता. पुष्कर तू खरंच मिस केलास. म्हणजे आय विश मी तुला स्वतःला मिस केलं की आय विश पुष्कर असता तर त्यालाही मजा आली असती. आणि मे बी अजून चांगल्या रीतीने आम्ही अजून थोड्या जास्त क्लिप्स ऍड करू शकलो असतो. बट येस, मला तुम्हाला हा पूर्ण इव्हेंट दाखवायचा होता म्हणून आम्ही अशा तऱ्हेने हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं हे गणपती सेलिब्रेशन कसं वाटलं जिनिवाचं ते नक्की कमेंट करून सांगा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया अशाच एका धमाल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.